नमस्कार, मी रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात ब्लाऊज पीस कट करून जे उरलेले राहिलेले शिल्लक जे कपडे असतात, छोटे मोठे बघा असे शिल्लक राहिलेले असतात, त्यापासून मी एक पिलो कवर बनवणार आहे। तर इथं बघा, फेकून देण्यापेक्षा नाही काहीतरी वस्तू बनवणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे। तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ते 2 कलरचे कपडे मी वेगवेगळे घेतलेले आहेत आणि इथे एक प्लेन ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे। तर याचा रुंदी आहे 15 इंच आणि लांबी 15 इंच आहे। असा 15 बाय 15चा मी एक चौकोनी कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि ह्या पण 2 पट्ट्या मी बघा याप्रमाणे घेतलेले आहेत, 2 भाग आहेत। तर याची लांबी आहे 15 इंच आणि रुंदी आहे 9 इंच। ह्याप्रमाणे मी 2 ह्या अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर आधी चौकोनी कपडा घ्यायचा आहे 15 बाय 15चा। तर आता इथं कलरचे जे 2 मी कपडे कलरचे घेतलेले आहेत ते आता इथं मापाने कटिंग करून घ्यायचे आहेत। तर सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, तिरकस किंवा क्रॉस घ्यायचं नाही, अशा सरळच पट्ट्या कट करून घेणार आहे। तर इथं रुंदी बघा 2.5 इंचाने असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर अशी लाईन आखून घ्यायची आणि मग आपण ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर एक पट्टी मी कट करून दाखवते। तर याप्रमाणे पूर्ण पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तीच पट्टी आपण दुसऱ्या भागाला ठेवायचं आहे। ह्याप्रमाणे पूर्ण पट्ट्या ह्या पूर्ण भागाच्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे ह्याप्रमाणे पूर्ण भागाच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, बघू शकता। ह्याप्रमाणे इतक्या पट्ट्या आता आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत। तर आता इथं मी दुसऱ्या कलरचं कापड घेणार आहे। तर इथं तुमच्याकडे जे आहे असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर इथं मी पिंक कलर आणि ग्रीन कलरचं ह्याप्रमाणे घेतलेलं आहे। तीच पट्टी आपण पिंक कलरची कट केलेली होती, तीच आपण दुसऱ्या कपड्यावरती ठेवून बघा ह्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपण दुसऱ्या भागावरती तीच पट्टी ठेवून त्याच साईजनुसार पूर्ण पट्ट्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड केलेले आहेत, तेही जाऊन चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन मी, त्या पण तुम्ही जाऊन बघू शकता। तर त्या पट्ट्या आधी गुलाबी आपण जोडून घ्यायच्या आहेत, ह्याप्रमाणे उलट बाजूने जोडून घ्यायच्या आहेत। तर सरळ पट्टीवरती एक पट्टी ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे। तर अशाप्रमाणे पूर्ण पट्ट्या ह्या एकावर एक ठेवून बघा ह्याप्रमाणे जोडून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे मी पूर्ण पट्टी गुलाबी एक मोठी लांब तयार करणार आहे जोडून घेऊन। तर इथं पूर्ण पट्टी ही आपली जोडून झालेली आहे ह्याप्रमाणे। तर आता दुसऱ्या कलरचं पण आपण पट्ट्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत, त्याचप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत बघा। सरळ पट्टीवरती उलट पट्टी ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर ह्याप्रमाणे पूर्ण पट्ट्या आपण ह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता ह्याप्रमाणे। तर इथं पूर्णपणे एक लांब पट्टी ही सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथं ह्याप्रमाणे पूर्णपणे शिलाई देऊन झालेली आहेत। तर इथं ही सुद्धा एक लांब पट्टी आपली तयार झालेली आहे शिलाई देऊन। तर आता ह्या दोन्ही पण पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि चौकोनी कापड आपण 15 बाय 15चं जे कटिंग केलं होतं तेच इथं घेतलेलं आहे आणि इथं बरोबर मधून बघा एक अशी तिरकस लाईन आपण आखून घ्यायची आहे, तिरकस घ्यायची आहे ह्याप्रमाणे। तर आता इथं एक मी कलरचं कापड कोणतंही घ्या तुम्ही, तुमच्याकडे जे आहे ते, आणि इथं बरोबर मधोमध खालचं जे सेंटर आहे तिथं आपण ठेवून बघा अशा पद्धतीने एक कापडची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथं सरळ बाजूने ही पट्टी ठेवलेली आहे। तर इथं आणि कडेने आपण पाव इंचाने शिलाई देऊन घ्यायची आहे, बरोबर मधोमध ठेवलेली आहे इथं बघू शकता ह्याप्रमाणे। तर इथं लागेल तेवढी आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे, जितकी लावलेली आहे तेवढी कट करून घेतलेली आहे। तर आता इथं ह्याच्यावरती आपण दुसऱ्या कलरची जी पट्टी आहे ती आपण इथं उलट बाजूने ठेवून घ्यायची आहे। तर ही वरची आधी लावलेली आहे ती सरळ ठेवलेली आहे, त्याच्यावरती ही वरची उलट पट्टी ठेवायची आहे ह्याप्रमाणे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता ह्या चॅनलवरती। तर इथं लागेल तितकी आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे पट्टी ही सुद्धा, आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे, त्याच शिलाईवरून पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे।
तर ह्या पद्धतीने ह्या 2 पट्ट्या जोडलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीने पुन्हा एक आता ग्रीन कलरची पट्टी घ्यायची आहे आणि उलट बाजूने ठेवून ह्याप्रमाणे पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे ह्याप्रमाणे शिलाई देऊन झाल्यानंतर राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आपण इथं कट करून घेतलेलं आहे आणि इथं पुन्हा एक वरून दाबटीप देऊन घ्यायचं. तर अशाच प्रमाणे पूर्ण एक साईडचा भाग आपण शिलाई देऊन घेतलेला आहे. तर आता इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आता इकडं ह्या बाजूने बघा पुन्हा आपण दुसऱ्या कलरची पट्टी जोडून घेणार आहे. तर इथं ह्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि ह्या बाजूने जोडून घ्यायचं आहे. तर आता उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे. तर ह्याला सुद्धा वरून दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि इकडची बाजूसुद्धा त्याचप्रमाणे पट्ट्या ह्या पूर्णपणे जोडून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे पट्ट्या ह्या जोडून झालेल्या आहेत एका बाजूने. तर इथं ह्याप्रमाणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कडेने कट करून घ्यायचं आहे. तर आता साईडनं उरलेलं कापड कट करून झालेलं आहे. पुन्हा आपण इथं ह्याप्रमाणे तिरकस एक लाईन आखून घ्यायची आहे. तर आता इथं बघा आपण लावलेली होती तिरकस लाईन आपली झाकलेली आहे, त्यासाठी इथं पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि याप्रमाणे उलट बाजूने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. जी लाईन आखलेली आहे तिथूनच बरोबर शिलाई आली पाहिजे. तर त्याप्रमाणे ठेवायचं आहे व्यवस्थितपणे कॉर्नरवरती आणि ह्याप्रमाणे पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं लागेल तितकी आपण इथं कटिंग करून घ्यायची आहे आणि ह्याच्या वरून बघा ह्याप्रमाणे फोल्ड केलेली बाजू सरळ करून घ्यायची आहे. तर असं ह्याप्रमाणे सरळ बाजूवरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे. तर इथं दाबटीप देऊन झाल्यानंतर आता दुसऱ्या कलरची पट्टी घ्यायची आहे. ती सुद्धा उलटच ठेवून बघा ह्याप्रमाणे पूर्णपणे पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून आपण इथं दोन्ही पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथं पुन्हा दाबटीप देऊन घ्यायचं आहे पट्टीवरून. ह्याप्रमाणे पूर्ण भाग ह्याच प्रकारे पूर्ण पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथं पूर्णपणे जोडून झालेला आहे दुसरा भाग सुद्धा आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड पलटून घ्यायचं आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण कट करून झाल्यानंतर बघा ह्याप्रमाणे पुन्हा एक कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे पूर्ण चौकोन भागाला. तर याप्रमाणे पूर्णपणे शिलाई देऊन झालेले आहेत. तर आता इथं 15x9 आपण जे पट्ट्या दोन कट करून घेतल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत इथं. तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे. तर ह्या एका बाजूने बघा फोल्ड करून डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या. ह्याप्रमाणे एका बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं दुसरी पट्टी सुद्धा त्याचप्रमाणे एका बाजूनच शिलाई देऊन घ्यायचं आहे डबल फोल्ड करून. तर इथं दोन्ही पट्ट्यांना बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन झालेल्या आहेत एका बाजूने. तर आता इथं ह्याप्रमाणे ठेवून द्यायचं आहे. सरळ बघा आतली बाजू आहे आणि उलटी वरच्या बाजूने पट्टी ठेवलेली आहे. तसंच ह्याप्रमाणे ती सुद्धा दुसरी पट्टी सुद्धा ठेवायचं आहे. उलट वरच्या बाजूने आणि सरळ पट्टी आतल्या बाजूने ठेवून द्यायची आहे आणि ह्याप्रमाणे चारही बाजूने आपण शिलाई देऊन घेणार आहे.
तर इथं बघू शकता चारही बाजूने आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर चारही कोपऱ्यांना बघा आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि ह्याप्रमाणे पूर्णपणे पलटून घ्यायचं आहे। तर सरळ बाजूने इथं पूर्णपणे पलटून घेतलेलं आहे। इथं पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ओपन बाजूकडून आपण इथं एक उशी आतमध्ये टाकून द्यायचा आहे ह्याप्रमाणे। तर इथं पूर्णपणे लुक बघू शकता। इथं तुम्ही मध्ये ओपन आहे तिथं चेन सुद्धा लावून घेऊ शकता किंवा प्रेस बटन लावून घ्यायचं आहे। तर इथे ह्याप्रमाणे आपला उशी कवर तयार झालेला आहे। तर आता इथं हे बघा इथं वेलक्रो घेतलेला आहे मी आणि टच बटन सुद्धा घेतलेलं आहे। तुम्ही काही पण इथं जोडून घेऊ शकता। तर मी इथं वेलक्रोच जोडणार आहे। ह्याप्रमाणे असतं बघा चिकट। तर इथं आपण कवर हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंट दोन्ही पण बाजूचे काढून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे। तर दुसऱ्यावर पण आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा जॉईंट असलेला वेलक्रो आपण एका बाजूने ह्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे एक भाग। तर इथं जोडून झालेला आहे ह्याप्रमाणे। तर आता दुसऱ्या बाजूला आपण मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपण दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे। तर इथं वेलक्रो आपले जोडून झालेलं आहे। तर ह्याप्रमाणे बघू शकता तुम्ही। तर इथं वेलक्रो बघा आतील बाजूने एक आणि बाहेरच्या बाजूने असे हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत। ह्याप्रमाणे आपला कवर आपला पिलो कवर तयार झालेला आहे किंवा उशी कवर। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला डिझाईनचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।